योग्य जन्म घेईन. अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली. 1.5 वर्ष हा महाराष्ट्र अंधकार आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला. याच युगपुरुषाच्या पराक्रमाची, सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा. हे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार. अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागेना पार. अरे मग काय घड हो क्यों बसला हाय ना गनीम येढा मांडून आलंय. आणि मुघलांनी नजर वाकडी. मग राजाने काय केलं महाराज? राजांनी आता युगत मांडली. अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, अरे युगत मांडली. राजानं युगत मांडली, बघा बघा युगत मांडली. शिवरायांनी युगत मांडली, अशी ही युगत मांडली. अंताची जबान शेतीच्या खेळात बंदकोची भेल. भेटाया येणार सुख होणार हो. आता राजांच्या मनाचं कुणाला ठावं? अहो तुम्हाच ते ठाव नाही, असं झालंय वय नाही. अरे खरंच नाही, मला फक्त एवढंच ठाव की बघा 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 राजांना काहीतरी आता वाटू दे त्याला. राजाने त्याला कसा हरवला, कसा आपटला कळलं त्याला हो. कसा हरवला, कसा आपटला कळलं त्याला हो. कसा हरवला, कसा आपटला कळलं त्याला हो. म्हणून राजा आपला भारी देव मराठ्यांच्या घरी. जसा महाभारत संगरी किसन देव आणि म्हणून सांगतो, अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागेना पार.